पुढे बघ ना. बघतोय रे. माझी नाही बिल्डिंगची लिफ्ट आहे. आई बायको मला डोळे शेकते. छत्री घेतली का? ओके. सो आम्ही ना आता असं अर्जंट मध्ये निघतोय. कुठे चालू वर्ष आपण? एवढी मोठी छत्री घेतो पण काय फायद्याचं नाही. छत्री घेऊन चालला ना आता पाऊस नाही येणार आणि जेव्हा आम्ही छत्री घेऊन नाही जातो तेव्हा पाऊस येतो. तुमच्यासोबत असं होतं का? हो, सगळ्यांसोबतच असं होतं. बाहेर आम्ही चाललोय बाहेर. अचानक मध्ये भयानक आम्हाला काम आलं आहे तर तिथे म्हणजे वर्षाला काम आलेलं आहे. म्हणजे मला डबचं काम आलंय आणि मी असं फिरता असं लहान पोरगा कसं घेऊन फिरतात तसं फिरणार आहे त्याला मी. सुट्टी आहे तर हा माझ्यासोबतच येणार आहे म्हणजे अजून एक कोकरू सांभाळ. सो दिस इज आवर आउटफिट. मी आता ऑरेंज टी शर्ट मध्ये दोन्ही जुडिओ मधून घेतल्यात. तुझं पण सगळं जुडिओचं आहे आणि माझं पण जुडिओचं आहे. फक्त छत्री आपल्या वेगवेगळ्या आहेत. हे बघा मस्त असं ऊन आहे. घरातून निघायच्या आधी मस्त असा पाऊस होता म्हणून आमच्याकडे एक मोठा छाता आम्ही बॉरो केलाय. आणि घराच्या बाहेर निघाला की पाऊस गायब होतो. त्या दिवशी पण मी डबला गेली अख्खा दिवस छत्री कॅरी केली एक थेंब नाही पडला. मी घरी पोहोचली पाऊस सुरू झाला आणि निघायच्या आधी पण तसंच झालेलं. देव म्हणतो की तुम्ही असं थोडस परिश्रम करा, वर्कआउट करा, जास्त सामान घेऊन असं चाला. वर्कआउट होत एक तर एवढं मोठं आहे म्हणजे मोठी चांगली आहे भिजायला होत नाही पण ती कॅरी करायला जेवढी महाग पडते. पण मला असं वाटतं वर्षा पुढे असा पाऊस आहे तो बघ असा एकदम पाऊस आहे. गडद ढग आले. ओशा गोवाची बिल्डिंग पावसात आहे. गडद पाऊस आहे. गडद गडद काय असतं? गडद म्हणजे डार्क दार असे आभाळ आले पाऊस पडणार आहे. पुढे बघ ना. बघतोय रे. कशाला ओरडते? पटकन अशी ओरडते. एवढा मोठा पाऊस आला एकतर. येता रे पाऊस. त्यासाठी छत्री घेऊन निघालीस ना तू? घे भेटला तुला छत्री. तू काय आला बघ. ए आतमध्ये घे ना मला. बाहेर टाकते काढला घराच्या. घरात. ही बघ बघ मी एक साईडला आहे. तुझी छत्री अर्धी त्या साईडला आणि मी अर्धा या साईडला आहे. बापरे मला एसीत जाऊन बसायचंय डोकं पडू. मी भिजतोय रे. थोडं या हा बस. पाय पण भिजायला लागलाय. अरे यार ऐसा काय बोला तो आजा काय का ऐसा देखा पाऊस देव हम पुढे पण बघ पुढे ठोकू आपण नाही मला दिसतंय. ते दिसतंय पण मी दिसत नाही. भिजतोय बघा आता एक साईडला भिजतोय आता. ये आपकी छत्री बघ दे मी दिसते. आता छत्री एक साईडला पुरा ऐसा एक साईड छत्री अशी कशी बॅलन्स नाही रे. हा आता दोघांच्या मध्ये पकडलं तर पण मस्त वाटत जरा थंड वाटत जरा. एवढं गरमी जरा बरं वाटलं जरा आतमध्ये एकदम पाऊस पडला आणि अचानक आता एकदम गरम बरं वाटलं जरा थंड थंड असं शांत. आता एक दीड तास वाटत झोपून तू लाईट आहे मी थोडा लाऊड आहे असं. माझी काय झोप पूर्ण झाली नाही. वरच्या ती रिलॅक्स झाली. एकदम मस्त झालं. मला काय नुसतं आवाज येत होता यार. मी बाजूवाले कोणते कोण नशीब शांत. आम्ही जिथे पहिला बसलेलो ना त्या बाजूला अशी एक फॅमिली होती की लाऊड होती. मला माहिती कळलं आणि मला दुसऱ्या इथे जाऊन बसलं. तिकडे पण काय झोप नाही लागली. वर्षाची लिफ्ट एकदम खराब. माझी नाही बिल्डिंगची लिफ्ट आहे. बिल्डिंगची लिफ्ट खराब आहे. नुसती बटन दाबल्यावरती चालू होती. तर अशा प्रकारे आम्ही डब करणार आहोत. गुड मॉर्निंग मैम. सॉरी मैम, वो घर पर थोड़ी प्रॉब्लम थी. झालं भाई हिचं काम. लय वेळ गेला यार. वर्ष 2 तास गेले ना आता. मूवीचा डब आहे. हा कंटाळ. मला लिटरली झोप येतो. तेवढ्यात मी एडिट वगैरे केलं तरी पण मला असं वाटलं झोप आली. आता झोपतो झोप काय लागत नाही. आता घरी जाऊन झोप लागेल मला असं वाटतंय. चल मग आता डायरेक्ट आम्ही आलो आहे वर्षाच्या आवडत्या ठिकाणी. काय खाणार वर्षावर? मस्त मिळते. हे डीएन नगर मध्ये आहे. चांगली पाणीपुरी मिळते. तो मी दहीपुरी खाणार. मला दहीपुरी जरा आवडते. खाल्लेली मी एकदा खाल्ले ना आपण इथे दहीपुरी मे बी. तो वर्षाला काहीतरी बर्थडे साठी शोधते. वर्षा काय भेटतंय का बघते. जात होतो तर मला घेऊन जाऊ काहीतरी बघून जाऊ. दिसतं का तुला काय सेल आहे वर्षा? माझ्यासाठी पण बघा काहीतरी. मालिक मेरे लिए ऊपर से कुछ देखेंगे आपण. अभी तो ऊपर से नहीं से पहना है ना. हाँ ये इन्होंने दिया है. अभी ये बोलना पड़ेगा कि ये इन्होंने दिया है. ए वर्षा सॉरी. तुमने इसका पैसा दिया. मैंने पैसा दिया है भाई. मैं पैसा दिया है. मैं बोला मैं गरीब फील करने लग गया थोड़ी देर के. ती 1300 ची चप्पल होती. ही 1500 ची चप्पल आहे. हे नक्षीकामवाली चप्पल लय आवडते. त्याला सोनं आहे. सोनं नाही बुडबुड आहेत त्यावरती. जाऊ दे नको घेऊ. चांगले महाग तर असतात. किती पॅन्ट घाण पण झाली. कुठे ते त्याच्यामुळे झालेत. मला शूज आवडले जरा छान आहे. वर्षाचं ओपिनियन घ्यायला लागेल.
छान आहे रे, मस्त बसलाय तो. ब्ल्यू ब्ल्यू जीन्स, फक्त एक खाली डार्क और लाईट जीन्स घातली ना, ह्याच्यात चांगलं दिसतंय का. आई बायको मला डोळे शेकते. थंड थंड. तू बोला डोळे जड झाले, डोळे जड झाले. आता तशी बोलली नाही ना, तर बोलते अरे तुझ्याकडे डोकं नाही, असं नाही तर पाहिजे. तुझे डोळेच घेतो फक्त. हा बरं वाटतंय मग. बरं वाटत, खरंच बरं वाटतं यार, थंड थंड वाटतंय खूप. चल यार, बस झालं वाईट. आम्ही गेली शॉपिंग बिपिंग केली आम्ही, सो आम्ही आता घरी जातो. मस्त असं जेवतो, पण जेवायला काहीतरी मागवलंय. बोलायचं नाही, बोलायचं नाही. काय मागवलं ते सांगायचं नाही, माझी फक्त ते बायको काय बोलते. कसं खायचं ते डिसाईड करतात. कसं खायचं? कसं खायचं, माणसासारखं खायचं की जनावरासारखं खायचं? म्हणजे ओलं बनवायचं, पातळ बनवायचंय, सुकं बनवायचंय. जे काय ओलं आणि बनवायचं, पातळ जे काय बनवायचं प्लीज तू बनव. माझी आता मी खूप ड्रेन झाला, तर झोप. माझे डोळे बंद करायचे आणि झोपायचं बस. बापरे. निवांत आयुष्य. डोळे पण जड झाले, तुझे पण झाले आणि माझे पण झाले. सोनी दोरे बाबा. आम्ही कोळंबी खातो. हा कोळंबी भात कोळंबीचा भात आणि हा कोळंबी शिजलेला फ्राय. शिजलेला ना. हा म्हणजे ते फ्राय कोळंबी खातो. आम्ही आमचा दिवस संपवतो आणि आम्ही आता जेवून झोपतो. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला सांगा. सांगा. आणि नवीन प्रयत्न आहे रोज टाकण्याचा, बघा कसा वाटतो. आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि आम्हाला एक आमचे फॉलोअर्स भेटले होते, 2 मुली होत्या. तसं बरं वाटतं आमचे फॉलोअर्स आम्हाला भेटतात. एक माझा फ्रेंड त्याने मला कॉल केला आणि त्याचा भाऊ माझा एक फ्रेंड आहे, त्याचा भाऊ खूप बघतो आपला चॅनल, सो इंस्टाग्रामचा पेज, सॉरी. सो त्याने दाखवलं त्याच्या भावाला की असं असं आहे बघ हे लोक. तर तो बोला अरे माझी मैत्रीण आहे ही. मग त्याने आम्हाला फोन केलेला आणि तो माणूस तुमच्याशी फोनवर बोलायला तयार नाही की तो लास्ट माणूस एका मुलगा होता, तू मुलगा होता. म्हणजे फॉलोअर्स आमचे, आम्ही त्यांना आवडतो, आमचे व्हिडिओ आवडतात, पण आमच्याशी त्यांच्यासाठी नवीन असेल ना रे. असं म्हणजे कसं होतं, आपल्या बरोबर पण होईल कदाचित. आपल्यापेक्षा कोणतरी आपण कोणाला ते ऍडमायर करतोय, त्यात तो आपल्याशी बोलतोय किंवा तो आपल्या समोर येतो, तर भाई तत पप्पा होतेच. हो ना. सो बरं वाटलं. असंच तुमचं प्रेम आम्हाला देत राहा आणि अशीच तुमची आमच्यावरती जी जीवापाड माया आहे तेव्हा. आणि आम्हाला खूप आवडते तुमची कमेंट येते ती, प्लीज नो नजर, प्लीज या कपलला नजर लावू नका वगैरे. ते खूप बरं वाटतं. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कसे कसे व्हिडिओ हवेत ते पण आम्हाला नक्कीच कळवा. बाय.